मॉर्निंग. परवा छत्रपती शिवाजी महाराजांचा मालवण येथील पुतळा दुर्दैवाने कोसळला. ही अत्यंत लाजिरवाणी गोष्ट आहे. अत्यंत मान खाली घालायला लावणारी गोष्ट आहे. समस्त शिवसैनिक बांधवांनो आणि छत्रपती शिवाजी महाराजांनी अनेक गडकिल्ले उभे केले. त्या गडकिल्ल्याची तटबंदी असो, गडकिल्ले असो, तिथली धान्याची कोठारं असो, तिथली बाजारपेठ असो, आजही जशीच्या तशी आहे. अनेक शेकडो वर्षानंतर त्यांचं हे काम आजही उभं आहे. परंतु दुर्दैवानं ही गोष्ट त्यांचा पुतळा कोसळणं ही अत्यंत लाजिरवाणी गोष्ट. आता पुतळा कोसळल्याच्या नंतर अनेकांच्या प्रतिक्रिया आल्या. मला असं वाटतं की राजकारण थोडंसं छत्रपती शिवाजी महाराजांविषयी प्रत्येकाला असं प्रेम आहे, त्यांच्या काही भावना आहेत, त्याचा आदर आपण सगळ्यांनी केला पाहिजे. अनेक शिवशंभू प्रेमीच्या प्रतिक्रिया आल्या, त्यामध्ये राजकीय लोकांच्या प्रतिक्रिया आल्या. मला एक समजत नाही की प्रत्येक वेळेला यावर प्रतिक्रिया देताना बेसावध होऊन लोक छत्रपती शिवाजी महाराजांवर कसं काय प्रतिक्रिया देऊ शकतात. राज्याचे मुख्यमंत्री कुठल्याही पक्षाचे नाही, परंतु या घटनेवर राज्याचे मुख्यमंत्री यांची प्रतिक्रिया अशी आली की 45 किलोमीटर वेगाने तिथे वारे वाहत होते. त्यानंतर शालेय शिक्षण मंत्री केसरकरांची प्रतिक्रिया आली ती कदाचित त्यांच्या मनात असेल, वाईटातून काही चांगलं घडायचं असेल आणि शिवरायांचीच इच्छा असेल म्हणून हा पुतळा कोसळला. हे किती हास्यास्पद आहे. एखाद्या जबाबदार पदावर बसणारी शिक्षण मंत्री असलेली व्यक्ती, या राज्याच्या पदावर मुख्यमंत्री पदावर बसलेले आमचे भाऊ एकनाथजी शिंदे असतील, अशा प्रतिक्रिया देणं हे किती वाईट आहे, किती लाजिरवाणं आहे. आपण एखाद्या घटनेनं दिलेल्या जबाबदार पदावर जेव्हा बसतो त्यावेळेला आपल्याला एखाद्या विषयावर बोलत असताना त्याचं गांभीर्य पाहिजे. छत्रपती शिवाजी महाराज ही साधारण व्यक्ती नाही. छत्रपती शिवाजी महाराजांना आपल्या आयुष्यामध्ये फक्त लोकांसाठी काम केलं, रयतेसाठी काम केलं, स्वराज्य उभं केलं. त्या शिवरायांचा पुतळा कोसळला याविषयी माफी मागायची आहे. जो पुतळा नियतीने कोसळवला असेल किंवा याच्यातून मोठं काहीतरी चांगलं घडणार असेल, म्हणजे याच्यातून चांगलं घडणार आहे म्हणजे ते पुतळा बसवलं ते वाईट होतं का, असं मला दीपकजी केसरकरांना एक या राज्याची भगिनी म्हणून विचारायचं आहे. एकनाथ साहेब शिंदे सरांना मला विचारायचं आहे की तुम्ही म्हणता की 45 किलोमीटर वेगाने तिथे वारं वाहत होतं म्हणून तो पुतळा कोसळला. मला काल मी 2-3 इंटरव्ह्यू बघितले मोठ्या मोठ्या कलावंताचे आणि मी स्वतः शासकीय सिस्टममध्ये काम करते म्हणून मला इथे 5-6 गोष्टी महत्त्वाच्या सांगायच्या आहेत. ज्या वेळेला आपण एखादा, मी काल ह्यांचं पण बघितलं की आपले भगवान रामपुरे जे जगप्रसिद्ध शिल्पकार आहेत, त्यांनी आज त्यांच्या जीवनामध्ये अनेक मोठी शिल्प उभारलेली आहेत. यांची सुद्धा, रामपुरेजींची सुद्धा मी मुलाखत बघितली. अजून काही शिल्पकारांचं मनोगत मी बघितलं. मला तुम्हाला सांगावं असं वाटतं की बऱ्याच वेळेला काय होतं की भ्रष्टाचार हा मोठ्या प्रमाणावर केला जातो. याचे टेंडर निघालेले असतात. जसं रोडच्या कामाचं टेंडर निघतं, बिल्डरचं एखादं टेंडर निघते, तसंच महामानवांच्या पुतळ्यांचं टेंडर निघतं आणि त्या टेंडरमध्ये कोट्यावधीचा भ्रष्टाचार होतो. त्यामुळं कदाचित हे एक गोष्ट असू शकते. दुसरी गोष्ट अशी आहे की यामध्ये वेळ कमी दिला जातो. म्हणजे अगोदर काय होतं की जो कोणी पक्षाचा नेता आहे त्याचं वेळ घेतली जाते उद्घाटनाची, आणि त्यानं जी उद्घाटनाची वेळ दिलेली आहे त्याच्यानुसार कलावंतांना सांगितलं जातं की आमच्याकडे एवढा वेळ आहे आणि एवढ्या वेळेमध्ये तुम्हाला हा पुतळा कंप्लीट करायचा आहे. ॲक्च्युली 58 फुटी जो महाराजांचा पुतळा बनवलेला होता आणि तो जो कोसळला आहे दुर्दैवानं, तो बनवण्यासाठी 3 वर्षाचा वेळ लागला असता. असे अनेक कलावंत, मोठे कलावंत, अनुभवी कलावंत सांगत आहेत. पण तो पुतळा हा फक्त 6 ते 8 महिन्यामध्ये बनवला गेला. पण त्याची घाई का झाली आणि
तो अशा पद्धतीने का बनवला गेला, एवढा निकृष्ट दर्जाचा का बनवला गेला, हा प्रश्न आता शिवप्रेमींना पडलेला आहे. दुसरी गोष्ट मी तुम्हाला सांगते की हे पुतळं बनवत असताना निवेदिका काढली होती. निवेदा असते म्हणजे ज्याला आपण टेंडर म्हणतो, ती काढली होती. आणि ती काढल्याच्या नंतर ज्या व्यक्तीला हे काम मिळालं त्यामध्ये 28 पुतळा त्यांना करायचा होता. नेव्हीने काय केलं, 2 पुतळे नेव्हीच्या मार्गदर्शनाखाली तयार करण्यात आले आणि एक जो पुतळा होता तो असाच अचानकपणे तयार करण्यात आला. आणि नेमकं जो पुतळा नेव्हीच्या मार्गदर्शनाखाली तयार केले गेले होते जे 2 पुतळे, त्याचं सिलेक्शन झालं नाही किंवा त्याची निवड झाली नाही. तर जो पुतळा अचानक बनवला गेला त्याची निवड झाली. मला हे विचारायचं आहे की अचानकपणे बनवलेल्या पुतळ्याचीच निवड का झाली, नेव्हीने मार्गदर्शन केलेल्या पुतळ्यांची निवड का झाली नाही. आज सरकार हे सांगतंय की तो पुतळा सरकारने बनवला नव्हता, तो पुतळा नेव्हीच्या मार्गदर्शनाखाली बनवला होता असं म्हणून सरकार आपली जबाबदारी झटकत आहे. त्याच सरकारला मला विचारायचं आहे की नेव्हीच्या मार्गदर्शनाखाली जे 2 पुतळे तयार झाले होते ते न निवडता जो अचानकपणे पुतळा तयार झाला तो का निवडला गेला, हा माझा सर्वसामान्य महिला म्हणून एक प्रश्न आहे. दुसरं असं आहे की 15 फुटापेक्षा जास्त जर पुतळ्याची हाईट असेल, समजा पुतळा बनवताना 15 फुटापेक्षा जास्त जर हाईट असेल त्या पुतळ्याची, तर तो जो प्रोजेक्ट आहे तो टेक्निशियनकडे जातो, म्हणजे इंजिनियरकडे जातो. म्हणजे त्यामध्ये ज्या वेळेला आपण एखादा शिल्पकार, एखादा कलावंत पुतळा बनवायला घेतो त्यावेळेला 15 फुटापेक्षा जर जास्त पुतळा असेल बनवायचा असेल तर तो जो जॉब आहे, तो जो प्रोजेक्ट आहे तो टेक्निशियनकडे जातो. त्या प्रोजेक्टमध्ये टेक्निशियन पण येत असतो, इंजिनियर ज्याला आपण म्हणतो, आणि त्यांच्याकडे तो जॉब जातो आणि त्यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांना यामध्ये इन्व्हॉल्व करून घेऊन पुढचं काम केलं जातं. आता मला हे सांगा की 15 फुटापेक्षा जर जास्त मोठा पुतळा असेल तर टेक्निशियनकडे तो जॉब जातो. हे तर पुतळा 28 फुटाचा होता. मग याच्यामध्ये कोणत्या टेक्निशियननी काम केलं, कसं ज्या वेळेला पुतळा उभा केला जातो एखाद्या ठिकाणी एखाद्या महामानवाचा, तर त्यामध्ये पहिल्यांदा जमीन बघितली जाते की या जमिनीमध्ये किती खाली भूगर्भामध्ये किती खडक आहे, किती पाणी आहे, किती काळा दगड आहे, हे पहिल्यांदा बघितलं जातं. आणि त्यानंतर ठरवलं जातं की कशा पद्धतीने या पुतळ्याची उभारणी केली जाते. दुसरी गोष्ट अशी आहे की माननीय मुख्यमंत्र्यांनी सांगितलं की 45 किलोमीटर प्रति वेगाने वारा होता. तर ज्या वेळेला महामानवाचा पुतळा समुद्राच्या काठावर उभा केला जातो किंवा एखाद्या उंच ठिकाणी उभा केला जातो, तिथं वारं तर असणारच ना. तर तिथं वाऱ्याचा वेग म्हणजे हे लक्षात घेऊन याचं अगोदर तपासणी होते, याचे अहवाल सादर केले जातात आणि वाऱ्याचा वेग तपासल्यानंतर इथे जर एवढ्या किलोमीटर वेगाने जर वारं वाहिलं तर पुतळा पडेल का, अशी काळजी ऑलरेडी घेतली जाते. म्हणजे जसं पुतळा वर जेवढा फूट आपण उभा करतो तसं तेवढा खाली म्हणजे त्याचं अंडरग्राऊंडवर काम केलं जातं. जसं एखादं झाड वरती जेवढं वाढलेलं आहे तेवढंच ते खाली गेलेलं असतं, पाळामुळं त्याची खालीपर्यंत जमिनीमध्ये रुजलेली असतात, म्हणून ते झाड उभं असतं. आणि खास करून पुतळे उभे करत असताना भूकंप अचानक जर झाला तर पुतळा पडणार नाही याची काळजी घेतली जाते. ज्या वेळेला एखाद्या वेळेला भूकंप होतो त्यावेळेला पुतळा महाराजांचा पडणार नाही किंवा कोणत्याही महामानवाचा पडणार नाही याची काळजी घेतली जाते. म्हणजे मला हे सांगायचं आहे की पुतळे ज्या वेळेला उभे करतो एखादा शिल्पकार, एखादा कलावंत, तर त्या पुतळ्याचं रक्षण ज्याचं अंडरग्राऊंडमध्ये काम केलं जातं. म्हणजे खाली पाणी किती आहे, खडक किती आहे, काळा दगड किती आहे हे पाहिलं जातं. भूकंप झाला तर पुतळा पडणार नाही याची काळजी घेतली जाते. खूप वेगाने जर वारा आला तर पुतळा पडला नाही पाहिजे याची काळजी घेतली जाते. करोडो रुपये आज भारतीय नागरिकांचे पुतळे उभारण्यामध्ये खर्च होतात. पण ठीक आहे, महामानव कुठलेही असू दे, छत्रपती शिवाजी महाराज असतील किंवा कोणतेही महामानव असतील, त्यांनी देशासाठी काम केले, त्यांचे पुतळे उभारले पाहिजे, त्यांचं काम जिवंत ठेवलं पाहिजे. परंतु महाराजांचे किंवा कुठल्याही महामानवाचा अवमान होणार नाही याचं कर्तव्य आपल्या सगळ्यांचं आहे. याची काळजी घेणं कर्तव्य आपल्या सगळ्यांचं आहे. काय होतं की भ्रष्टाचार हा एवढा टोकाला गेलेला आहे, प्रत्येक गोष्टी मला कसं खायला मिळेल ह्याचं प्रत्येकाला असं वाटतं. मग ते महाराजांचा पुतळा बनवणं असो की एखादा रोड करणं असो, एखादा नाला साफ करणं असो, एखादा गटार साफ करणं असो, याच्यामध्ये प्रत्येकाला मला कसं मिळेल ही जी भावना आहे, माझं कसं भलं होईल ही जी भावना आहे, यामुळे मला वाटतं की असे प्रकार घडले असतील. त्यामुळे मी पुन्हा एकदा सांगेन की ह्या गोष्टीकडे आपण काळजीपूर्वक बघितलं पाहिजे. आणि अनुभवी शिल्पकाराला आज काम दिलं जात नाही.
काम कोणाला दिलं जातं की जे कमीत कमी टेंडर भरेल त्याला काम दिलं जातं. रोडचं काम असेल कोणाला दिलं जातं, जो चांगला रोड बनवतो त्याला दिलं जात नाही. कारण काय, तर त्याचे रेटच परवडत नाहीत. महानगरपालिकेला असेल किंवा कुठल्याही व्यक्तीला असेल, शासकीय डिपार्टमेंटला असेल, काम त्या व्यक्तीला दिलं जातं जो कमीत कमी टेंडर भरतो. जो चांगलं काम करतो त्याला टेंडर दिलं जात नाही. आज रस्त्याची काय अवस्था आहे, जे नवीन रस्ते बनवले त्याची काय अवस्था आहे. म्हणजे प्रत्येक गोष्टीमध्ये आपल्या देशामध्ये भ्रष्टाचार खूप झालेला आहे. त्यामुळे ना रस्ते चांगले आहेत ना. आज तर महाराजांचा परवा पुतळा कोसळला, ही एक अत्यंत दुर्दैवाची गोष्ट आहे. दुसरं मी सांगते की पुतळा बनवत असताना पुतळ्याचं फाउंडेशन, ज्या फाउंडेशनवर पुतळा उभा राहणार आहे, मग छत्रपती शिवरायांचा असो किंवा कोणत्याही महामानवाचा असो, त्याचं फाउंडेशन जेवढं मजबूत केलं जातं की फाउंडेशन कोसळलं नाही पाहिजे, तेवढंच मजबूतीकरण त्या पुतळ्याचं असतं की पुतळा कोसळला नाही पाहिजे. ह्या गोष्टी यामध्ये का बघितल्या नाही, हेही मला विचारावंसं वाटतं. दुसरी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे की हे जो प्रकार आहे तो अत्यंत निंदनीय आहे. क्वालिटी काम करणाऱ्यांना कामं दिली पाहिजे. शासकीय सिस्टीममध्ये मी स्वतः काम करते, स्किल डेव्हलपमेंटमध्ये मी स्वतः काम करते, त्यामुळं मला ह्या सगळ्या गोष्टी माहिती आहेत. अगदी एखादं काम घेताना टेंडर भरण्यापासून ते टेंडर पास करण्यापर्यंत आणि टेंडर पास झाल्यानंतर काम केल्यानंतर ते बिल काढण्यापर्यंत किती आटापिटा करावा लागतो, किती लढावं लागतं याची जाणीव मला आहे. कारण शासकीय सिस्टीममध्ये काम करत असताना ह्या सगळ्या गोष्टी मला माहिती आहेत. मी पुन्हा एकदा विनंती करते, महानगरपालिका असेल किंवा हे काम देणारी शासकीय सिस्टीम असेल, की कृपा करून जे चांगलं काम करतात त्या कलावंतांना, त्या शिल्पकारांना काम दिलं पाहिजे. नाही की जो कमी टेंडर भरतो त्याला काम दिलं पाहिजे. जर यामध्ये अशा काळजी घेतली असती तर कदाचित छत्रपती शिवरायांचा पुतळा कोसळला नसता किंवा त्यांचा अवमान झाला नसता. आज संपूर्ण शिवशंभू प्रेमींच्या भावना दुखावलेल्या आहेत आणि निश्चितच या गोष्टीचा मलाही खेद आहे. जे घडलं ते अत्यंत दुर्दैवी घडलेलं आहे. आज मालवण येथे संपूर्ण शिवशंभू प्रेमी जमा होणार आहेत. जिथं पुतळा कोसळला आहे त्या ठिकाणी आंदोलन असणार आहे. त्या आंदोलनामध्ये आपण सगळ्यांनी सहभागी व्हावं. पुन्हा एकदा या गोष्टीचा निषेध करते आणि पुन्हा असं होणार नाही याची काळजी घ्यावी ही सरकारला विनंती करते. धन्यवाद.